गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही लोक कसे आहात? आजचा दिवस तुमचा कसा होता? आजचा दिवस तर खूपच सुंदर होता, कारण का मार्केटनी आपल्या पद्धतीमध्ये आपण जे काल समजण्या या शिकण्याचा प्रयत्न करत होतो त्याप्रमाणे मार्केटनी मस्तपैकी आज सुंदर असा आज एक ट्रेड दिला आहे. खूप लोकांचे मला पर्सनल मेसेज आले, मेसेज पेक्षा त्यांचे प्रॉफिट आले, बघून खूप बरं वाटतं की लोक आता खरंच मेहनत करून पुढे चाललेत. ट्रेडिंग मध्ये खूप लोकांना असं वाटतं की सकाळी 9 ते 3:30 पर्यंत मार्केटवरती बसायचं, खुर्ची घेऊन बसायचं म्हणजे आराम आहे. पण त्यामागे किती प्रेशर, किती डोकं लावायला लागतं, किती ताण घ्यायला लागतो, किती गोष्टींना सामोरं जायला लागतं हे का ट्रेडरलाच कळतं. जेव्हा नुकसान होतं ना, त्या खूप लोकांच्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी निघताना बघितलंय मी. हे का होतं? कारण का हा मेहनतीचा पैसा आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुमचा मेहनतीचा पैसा तुम्ही असाच वाया घालवू नका. पहिलं थांबा, शिका, त्यानंतर काहीतरी ट्रेडिंग करा. कालचं आपलं बोलणं किती क्लिअर झालं होतं, किती पद्धतशीर समजलं होतं की खालनं एक ट्रेंड लाईन आलेली पर्पल कलरची. ओके, मार्केटमध्ये इकडनं ही ग्रीन ट्रेंड लाईन येते जी ऑल टाइम हाय साठी खूप योग्य आहे. जर ती मार्केट मुवमेंट करत बघा, अशी मुवमेंट केलेली मी जर रिटेस्ट करून खालून वरती जात असेल तर मार्केट नक्कीच एक चांगला मोठा प्रॉफिट देईल, किंवा मार्केट अजून खालची लेवलवरनं गॅप डाऊन करून जर वरती असेल तरी मी वरती साईडला ट्रेड करण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप सुंदर ट्रेड झालेत, खूप म्हणजे खूप सुंदर ट्रेड झालेले आहेत. खालच्या बाजूची तर हिशोबच नाही राहिला, कारण का खाली आता काही राहिलंच नाहीये. मार्केट आता ऑल टाइम हाईचा प्रवास करायला चालू झालेला आहे. मार्केटमध्ये एक चांगलीच प्राइस ऍक्शन, काल तुम्हाला प्राइस ऍक्शन समजवलेलं की प्राइस ऍक्शन चाललेली आहे. प्राइस ऍक्शन काय असतं आपण शिकतो सेशन्स मध्ये, आपण आमच्या फॅमिली मेंबर्सला त्याची डिटेल मध्ये गोष्टी समजवलेल्या आहेत की आपल्याला नक्की एंट्री कुठे घ्यायची असते, पहिल्याच टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये एंट्री कशी करायची आहे, प्रॉफिट बुकिंग कसा करायचं हे आपण डिटेलमध्ये आम्ही शिकतो. आणि त्याचा फायदा आज कुठे ना कुठेतरी आम्हाला झालेला आहे सगळ्यांना. कारण का काय असतं माहितीये की आपण शिकतो एक, आपण एक स्टडी करतो, ठीक आहे, आपण एक स्टडी करतो, आपण सगळं समजतो, पण शेवटी काय होतं, आपण जो अभ्यास केलाय ना त्याच्या विरुद्ध आपण काहीतरी ट्रेडिंग करतो. मग शिकलो हे, समजलो हे, पण करतो ते वेगळंच. हा एक बेसिक सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. का? कारण का मार्केटमध्ये ना पेशन्स नाही कोणाला. एक रेड कॅन्डल वरती जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल, मस्त प्रॉफिट तुटलंय, ब्रेकआउट झालंय, प्रॉफिट वरती चाललंय, एक रेड कॅन्डल आलं का लोक घाबरायला लागतात. पहिलं 500, 2000, 5000 प्रॉफिट दिसतं, आणि जरा 500 रुपये, 1000 रुपये गेले का लोक घाबरायला लागतात. पण मार्केट तुम्हाला घाबरवणारच, कारण का मार्केटच कामच ते ट्रॅपिंग करणं. आणि नंतर जर टेस्ट करून जर मार्केट वरती गेलं तर ही मुवमेंट खरी आहे. मग आपल्याला ह्या मुवमेंटला घ्यायची, पण ही मुवमेंट कधी येते, कशी येते हे समजायला टाइम लागतो खूप लोकांना. कारण लोक सगळे शिकतात, समजतात, पण वेळ लागतो कशासाठी? एक्सपिरियन्स साठी. तुम्ही मार्केटला रोज कमीत कमी 15-20 मिनिटं देत जावा. मी तर बोलतो लाईव्ह मार्केट बघण्यापेक्षा संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपाल, रात्री तुम्ही झोपत असाल ना, तेव्हा एकदा मार्केटला बघा, कारण का मार्केट शांत असतं ना तेव्हा खूप काही गोष्टी सांगून जातं. मी माझ्या मुलांना सरळ सांगतो, फॅमिली मेंबर्सला, की टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. माझ्या गुरुचा मंत्र होता. तुम्ही कॅन्डलशी बोलण्याचा प्रयत्न करा, कॅन्डल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील, सगळं समजवतील तुम्हाला एक्झॅक्टली काय चाललंय मार्केटमध्ये. ते त्याच गोष्टी आहेत इथे बघा. आपण जर 5 मिनिटं चॅटवरती येऊन जर आपण बघूया एक्झॅक्टली मार्केटने काय केलं. मार्केटने आपल्या पद्धतीने खाली येऊन एक रिटेस्ट देऊन मार्केट वरती गेलेलं आहे. मार्केटमध्ये इथे एक गॅप ओपनिंग झाली, खूप चांगली सुंदर गोष्ट. पण त्यानंतर आपली ट्रेंड लाईनला थोडं मार्केट खाली आलं. आणि जर नीट बघाल ना तुम्ही, तर हा सायकोलॉजिकल ट्रेड बनतोय की प्रिव्हियस डे हायचे ते मार्केटनी थांबण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे प्रिव्हियस डे हायचे इथे सपोर्ट जर घेतला आहे आणि तो खाली येत नाहीये, ह्याचा अर्थ काय? मार्केट इकडनं रिटेस्ट करायला खाली आलं आणि इकडनं वरती मुवमेंट दिली आहे. या गोष्टीची समज आपल्याला असणं जरुरी आहे. ह्याच गोष्टीवरती लगभग बघा, ही कुठली कॅन्डल आहे? 10ची कॅन्डल आहे. त्याच गोष्टीवरती मी माझ्या बॅच मध्ये, फॅमिलीच्या बॅच मध्ये, एस एम फॅमिली
बॅच आहे, त्याच्यामध्ये मी ट्रेड टाकलेले. हे बघा 10ला ट्रेड टाकलेले की 300चा कॉल, सेन्सेक्स 80,300चा कॉल 60च्या अबो. बघा किती टाकलेलं आहे, 9:56 म्हणजे अगोदर टाकलेलं आहे. आजची तारीख पण आहे. आणि त्यानंतर मार्केटनी खूप सुंदर असं टार्गेट दिलाय. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, मी थर्ड टार्गेट साठी पण थांबलो. बाकीच्यांनी सांगितलं तुम्हाला निघून जावा, कारण का माझं कसं असतं की पोट भरलं की निघून जायचं, अति खायचं नाही. आणि मी माझा प्रॉफिट घेऊन निघून गेलो. त्यानंतर मार्केटनी अनएक्सपेक्टेड खूप मोठ्या मुवमेंट दिला, कारण का एकदा तर हाय तुटला मार्केट सुसाट सुटतं. आपण बोलतो ना गल्लीतनं निघाल्यावर जेव्हा आपल्याला हायवे भेटतो ना, तेव्हा लोक गाडी पळवतात, कारण का खुला रस्ता असतो. आज ते खुला रस्ता झाला. मार्केटनी 200-250 होऊन डायरेक्टली 400 पर्यंत टार्गेट दिला. मी थर्ड टार्गेट इथेच दिलेला. बघा मी शिकवताना समजवताना बोलत नाही मी की तुम्ही असंच करा करून थांबा. मी बोलतो की तुम्हाला जेवढं भेटते तेवढं घेऊन मार्केटमध्ये निघण्याचा प्रयत्न करा, कारण का प्रॉफिट बुकिंग आणि निघणंच, त्या जागेवरनं निघायचंच म्हणजे विषय खूप गंभीर असतो. कारण लोक काय बोलतात, चला अजून प्रॉफिट येईल, अजून येईल, अजून थांबतो, अजून येईल, मार्केट तसं देत नाही तुम्हाला. हा एखाद मुवमेंट आजचं झालंय तसं देतो मार्केट कधी कधी, पण हर वेळा मार्केट तुमच्याकडनं घ्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. त्यामुळे गोष्टी समजत असतील तर प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. मी आज 90 पॉईंट काढले, भले 400 पॉईंट वरती मार्केट गेले, मी 90 पॉईंट काढले. टार्गेट मी इथे देतोय, वरती देतोय, पण थांबलो का नाही. कारण काय होतं माहितीये की कधी कधी मार्केट रिजेक्शन पण देऊ शकतो, आणि त्या रिजेक्शनला आपण सहन नाही करत. माझी प्रॅक्टिस आहे 100-50-100 पॉईंट, सेन्सेक्सचे 100 पॉईंट झाले का निघायचं, निफ्टीचे 50-60 पॉईंट झाले का निघायचं. गरजच काय, माझा रोजचा टार्गेट आहे, माझा रोजचा आहे. मी रोज एक सोन्याचं अंड खातोय, मी कोंबडीला खायला जात नाही. तुम्हाला माहिती असेल कावत स्टोरी की कोंबडी कापण्यापेक्षा रोज सोन्याचं अंड खाणं खूप जरुरी आहे. मला चांगले पण भेटले. होतं काय, मार्केटमध्ये खूप युट्यूबर बसले, त्याच्यामधला मी पण करतो की समजवतात, पण त्याच्या पाठचं कारण सांगत नाहीत या त्याची दिशा सांगत नाहीत. आणि मी फक्त प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत पोचावं. ओके, माझा फक्त तुमच्यापर्यंत पोचण्याचा हिशोब नाहीये, तुमच्या मनात घर करायचंय. तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी एकदम खालपर्यंत पोचवायच्या आहेत. बोलतात ना मनाच्या तळाशी एकदम ज्या गाठी बांधतात तिथे बांधायची, कारण का तिथूनच तुमचा प्रवास एक सुंदर चालू होणार आहे. आणि ते बघताना मला सर्वात जास्त आनंद होईल, कारण का मी कमवतो तर तुम्ही पण कमवलंच पाहिजे. तर आता येऊया बघूया उद्याचं मार्केट काय करते. बघा आता उद्याचं मार्केट बघण्यासारखं काय आहे ना, शुक्रवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी झालेली आहे. उद्यापासून सगळे मंथली कॉन्ट्रॅक्ट चालू होणार आहेत सेन्सेक्सचे पण, निफ्टीच्या ऑर्डरी चालू झाले. तर मग काय, आता आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया. मार्केटनी लेवल तोडून आपली ही जी ग्रीनची लाईन होती, एक रेड लाईन होती, ती तोडून मार्केटनी बरोबर सस्टेन करून वरती गेले. आणि मार्केटने बघा आपल्याच लेवलला सेकंड टार्गेट जो होता ना, आपला फर्स्ट टार्गेट हा सेकंड टार्गेट वरनच रिजेक्शन दिले. मग हे रिजेक्शन का दिले कळलं तुम्हाला. म्हणून प्रॉफिट बुकिंग वेळेवरती करणं जरुरी आहे. पटकन मार्केट खाली येऊ शकतं, कारण का लेवल तशा लागल्या होत्या आपल्या. आपला अभ्यास तसा आपण केला होता की ह्याच्या पलीकडे जायचंच नाहीये, इथेच थांबायचंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की पहिले थांबायला शिका. जेव्हा तुम्ही थांबायला शिकाल ना, तेव्हाच तुमची प्रगती होईल. फक्त धावणं पण चुकीचं आहे. दिशा असली पाहिजे धावण्याबाकी. दिशा असेल तर धावा, नक्कीच धावा, प्राप्त होईल. पण उगाच धावणं त्याला अर्थ होत नाही. ठीक आहे, बरोबर आपल्या आज फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट मार्केटने दिलेलं आहे, चांगली गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर इथे रिजेक्शन पण भेटले. ठीक आहे, रिजेक्शन बरोबर आपला जो 180चा टार्गेट होता पहिला, मार्केटने तिकडे परत रिजेक्शन देऊन वरती जाण्याचा प्रयत्न केलाय. 15-20 मिनिटांमध्ये लागच्या मार्केट खूप खराब होतं, पण चालतंय. होतंय काय, एवढी मोठी रॅली झाल्यानंतर मार्केटमध्ये एक छोटासा फॉल येणं जरुरी आहे. माझं लाईव्ह सेशन चालू होतं आज, काही खास लोकांना मी घेऊन लाईव्ह सेशन करत होतो. तेव्हा त्यांना सांगितलं की मार्केट इकडनं इथे येणार आहे आणि इकडनं मग साईडवेज किंवा वरती जायचा प्रयत्न करणार, पण ह्याच्या खाली नाही येणार. आणि ह्याच्या खाली नाही यायचं कारण काय माहितीये का, जर मार्केट ह्याच्या खाली आलं ना तर उद्याचा जरासा घात होऊ शकतो आपल्या बरोबर. पण मार्केट तसं नाही केलंय, मार्केटने आपल्या लेवलला रेस्पेक्ट केलंय अगेन, आणि मार्केट आता वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करेल.
वरच्या दिशेने म्हणजे काय, मला वाटतं 26,277 या 78 ऑल टाइम हाय. आता आपण बघूयाच, माझ्या मते तरी 77 ते 78 आहे मला आठवतंय, कारण का मी हर वेळेला हिस्ट्री होते मार्केटमध्ये एक नवीन हाय करतो तेव्हा खूप आनंद असतो. मी ट्रेडिंग त्या दिवशी करत नाही का, मार्केट कधी पण रिव्हर्सल येऊ शकतो, पण तो बघण्याचा आनंद घेतो, सुख आहे ते. इंडियन मार्केट, भारतीय मार्केट एक नव्या उंचीवर जाताना आपण त्याचे साथीदार असतो, आपलं विटनेस असतो, त्याच्याबरोबर असतो. ते लाईव्ह कॅन्डल बघण्यामध्ये जो आनंद असतो ना, खूप खूप शांत वाटतं की यस, आपण हा प्रवास जो खालनं केला निफ्टीचा, तो आपण ह्या शिखराला निफ्टी येताना आपण होतो त्याच्याबरोबर. तर उद्या पण असंच होऊ शकतं की उद्या तुम्ही एक ऑल टाइम हिस्ट्री या नवीन एक न्यू हाय बोलतो आपण, तो होऊ शकतो मार्केटमध्ये. तो कसा होऊ शकतो, तर येऊया आता वन डे चार्टवरती. बघा, कालची ग्रीन लाईन जी आपण टाकली होती त्याच्यावरती मार्केटने आपण क्लिअर सांगितलं की एक ग्रीन, दोन ग्रीन, नंतर रेड येऊन ग्रीन येईल आणि दुसरी पण ग्रीन यायलाच पाहिजे. तुम्ही व्हिडिओ बघाल तर सांगितलं नक्कीच की एक ग्रीन इथे यायला पाहिजे आणि त्याची ग्रीन आलेली आहे. आता नक्की ग्रीन आले म्हणजे काय, पण हा तुम्हाला दिसेल की वरनं आणि खालनं पण प्रेशर आहे, म्हणजे डोजी तुम्हाला प्रमाण दिसेल तर हरकत नाही, कारण का जेवढा खालनं प्रेशर लागला तेवढा वरनं पण प्रेशर लागलेला आहे, होऊ दे. मोठी गोष्ट काय की जर तुम्ही क्लोजिंग बघता तर 180च्या वरती आहे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण का काही सायकोलॉजिकल लेवल्स असतात, त्या लेवल्सला मार्केट जर टेस्ट करत असेल ना तर आपला एक हिशोब बनतो. ह्या सायकोलॉजी टेस्ट तुम्हाला मार्केटमध्ये कोण सांगणार नाही, समजवणार पण नाही. जेव्हा तुम्हाला सायकोलॉजिकल टेस्ट जे लेवल्स काढता येतील ना, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन व्हाल आणि ग्रोथ कराल, हे माझे शब्द आहेत. त्यामुळे लोकांवर डिपेंड नका राहू, मी तर बोलतो माझ्यावर डिपेंड, जेवढं तुम्हाला कळत असेल माझ्याकडनं घ्या आणि स्वतः अॅनालाइज करायला चालू करा. कारण का रोज व्हिडिओ बघणं या समजणं एक डिपेंडेंट होऊन जातो. तुम्ही तुम्ही माझ्यावरती आधारित राहता. समजा उद्याला माझा व्हिडिओज नाही आला तर काय मग. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की तुम्ही स्वतः शिका, स्वतः ट्रेडिंग करताना काय घटना घडू शकतात याचा अभ्यास करा. मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. काय नसेल तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करेन त्या गोष्टीला. ओके, आता जर आपण बघतोय डेली वरती तर ऑल टाइम हाय जो आहे, जी ही कॅन्डल आहे, आपण बघूया हाय किती आहे. तो मगाशी आपण 77 काहीतरी बोललो होतो. हो, 277 हाय आहे. बघा इथे हाय जो दिसतोय 277 हाय आहे, इकडे रिजेक्शन भेटलेली मार्केटला. ओके, ही ऑल टाइम होते. आता नक्की एक परत बघा, मार्केट जेव्हा जेव्हा आहे ना ऑल टाइम हाय साठी येतोय, मार्केटने रिजेक्शन घेतलंय. नीट बघा, रिजेक्शन घेतलंय, रिजेक्शन घेतले, इकडे मार्केटने रिजेक्शन न घेता मार्केट डायरेक्टली वरती गेले. तुम्हाला काल बोलत होतो ना 2-3 दिवस की एक दिवा आलाय, त्याला आपण दिवाराला हातोडीने मारत असू, नाजूक होते, पोकळी होते त्याच्यामध्ये आणि नंतर डायरेक्टली एक मोठा खड्डा तुम्हाला दिसेल. या तुम्ही आरपार बघू शकाल आणि मार्केटमध्ये आज तेच झालेलं आहे. ओके, आता दिवाळ तुटलेली आहे, पण होतं काय माहितीये का, सिंपल गोष्टीमध्ये शिकवायला गेलं ना तर दिवारमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये खड्डा झाला तर इथे परत काय होतं, सेलर्स येतात आणि मार्केटला दाबण्याचा प्रयत्न करतात. ओके, तर उद्यासाठी उद्यासाठी माझ्या मते हा जो 190चा जो क्लोजिंग आज आले ना, मार्केट त्याच्यावरती सस्टेन जर झाला ना तर उद्याच्या उद्याच तुम्हाला मोठे टार्गेट बघायला भेटतील. पहिला टार्गेट तर 280चा, 300चा, नंतर 350चा बघायला नक्कीच भेटेल तुम्हाला. नाहीतर एक छोटी रेड कॅन्डल अशी येईल, याला इनसाइड कॅन्डल बोलतोय, छोटी कॅन्डल अशी येऊ शकते आणि ती आली तर उत्तमच. मग पुढच्या एक्सपायरीला मला एक मोठा ट्रेड बघायला भेटेल. पण असं ना होता, मी हर वेळेला सांगतो की एक झाली की दुसरी येते आणि तिसरीची वाट आपण बघायचंय. तर इथे उद्या एक ग्रीन कॅन्डल पण आपल्याला बघायला भेटू शकते. ठीक आहे, हा एक सिग्नल झाला. दुसरा कंडिशन काय होते, मार्केटला जर खाली इथे यायचं असेल त्याला मग ह्या सगळ्या लेवल्स तोडल्या पाहिजे, जे 180 आणि 100च्या लेवल्स आहेत. पण मार्केट इथपर्यंत येणार नाही, मार्केट फक्त 100चे लेवल टेस्ट करून जाईल इनकेस जायचं असेल तर खाली तर. ठीक आहे, मग त्यासाठी 5 मिनिटाच्या चार्टवरती येऊया आणि आपण बघूया की मार्केटचे काय लेवल्स होतात आणि आपला कुठला झोन नॉन ट्रेडिंग झोन होऊन जातो मग. ओके, आता आपण इथे बघूया, आपल्या लेवल्स लागलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकूया. ओके, या खालच्या लेवल्स मी तसंच ठेवणार आहे,
कारण का ह्याचा आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये कामाला येणार आहेत. ही लेवल काउंट करतोय. ओके, आता नो ट्रेडिंग जो झोन बनतोय ना, तो नक्कीच बघा. लगभग असा बनतोय. ओके, लगभग असा बनतोय का? कारण का मार्केटने इकडनं रिजेक्शन घेतलेलं आणि मार्केटला जेव्हा वरती जातो तेव्हा मार्केट इकडनं सस्टेन होऊन गेलं. म्हणजे ही लेवल खूप इम्पॉर्टंट झाली. कुठली आहे? 130 ची. तर मी ते लिहितो 130. आता 25,000 न बोलता किती आनंद वाटतो ना. कालपर्यंत 2-3 दिवसापूर्वी आपण 25,000 करत होतो. आज आपण 26,000 बोलतोय. हा आनंद घ्या, याची मजा घ्या की 26,130 ला मार्केट जर सस्टेन करत असेल आणि वरती जात असेल तर उद्याच्या उद्याच तुम्हाला 2 लेवल बघायला भेटतील. 2 लेवल नक्कीच बघायला भेटतील. पहिली तर 280 ची लेवल फर्स्ट टार्गेट. ठीक आहे. दुसरा टार्गेट तुम्हाला बघायला जो भेटेल जो असेल लगभग 350 340 चा. ठीक आहे. 280 त्यानंतर 300 350 पर्यंत तुम्हाला एक दुसरा टार्गेट बघायला भेटेल. फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट. आणि हा असेल ऑल टाइम हाय. ऑल टाइम हाय. हाय. आणि हा असेल हिस्ट्री ऑफ इंडियन मार्केट की निफ्टी हिस्ट्री करते. तर उद्या मार्केट खूप बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, एक छोटी गोष्ट तुम्हाला समजायचा प्रयत्न करतो. बघा पटलं तर मार्केट जेव्हा पण आहे ना ऑल टाइम हायला येतं ना तेव्हा खूप गडबड करतं. मग दाखवतो कसं ते. इथे बघा मी खूप आधी म्हणजे लगभग 2024 मध्ये जेव्हा मार्केट सस्टेन झालेलं आहे ते मार्केट इथे खूप त्रास करतो. ते बघा ऑल टाइम हायला आलं, परत खाली आलं, ऑल टाइम हाय तोडून वरती गेला, परत खाली आलं. एकदा नाही दोनदा झालं, हे तिसऱ्यांदा पण झालं. मार्केटने परत एक डेप दिला आणि नंतर मार्केट इकडनं गेलं. एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा झाले. 4 टाइम. आपल्या वेळेला आता तिसऱ्यांदा मार्केटने पटकन हाईक मारलेली आहे. ठीक आहे. मग हाईक मारण्यासाठी ना मार्केटला एक डेप्थ देणं जरुरी आहे. मग उद्या तो डेप्थ जर झाला म्हणजे मार्केट एक रिजेक्शन घेऊन जर खाली येत असेल असं, तेही मला चालेल. तेही मला चालेल. त्यानंतर जर पटकन मार्केट हाय करत असेल तर उलट जास्त मोठे टार्गेट आपल्याला बघायला भेटतील सोमवारी मंगळवारी. नाहीतर शुक्रवारी प्रीमियम हाय असतात, पहिला कॉन्ट्रॅक्ट आहे, हे आहे ते तसं नसून उद्या डायरेक्टली मंथली एक्सपायरी जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आहेच आहेत पुऱ्या महिन्याभरचे. त्यामुळे हाय जास्त महाग या कमी स्वस्त असं काही गोष्टी नाहीयेत. ठीक आहे. तर 5 मिनिट चार्ट वरती जेव्हा आपण बघतोय ना तर दोनदा टेस्ट झालेले आहेत आणि आता उद्या एकदा टेस्ट करायला मार्केट येत असेल. ठीक आहे. मी लगभग उद्या याच्या खाली 130च्या खाली 130 नाही डे लोच्या खाली इथे या लेवलच्या खाली मी सेलिंग करायचं बघेन. पहिला टार्गेट माझा असेल 960चा. आता कुठे 25,960चा. मला वाटत नाही की इकडनं 250 वरनं 100 वरनं मार्केट डायरेक्टली 160ला येईल. कारण हा डेप्थ खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट इथे ट्रेंड लाईन पण लागलेली त्यामुळे ह्या इथे येऊन मार्केट वरती जाईल असं पण समजा होऊ शकते. त्यामुळे पहिलं ना थांबा 10-10.15 मी तुम्हाला हर वेळेस सांगतो 10-10.15च्या नंतरचा ट्रेड खरा ट्रेड असतो. मार्केटला पहिले सस्टेन होऊ दे. फ्लॅट ओपन झालं तर मार्केट कुठल्या दिशेला जाते तर बघा. मग इकडनं एक मोठा मुवमेंट येण्याची अपेक्षा आहे. दुसरा मार्केट ऑल टाइम हाय वरती इथे 840-80 ला खोलून एक डेप देऊन आज सारखं सेम बघा सेम सिनारी होईल. तर मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री. सेम इकडनं टेस्ट करून असं परत वरती जाईल. ठीक आहे. असं इकडनं टेस्ट करून परत वरती जाण्याचा प्रयत्न करेल. ओके. नाहीतर मी खालच्या साईडला इथेच खेळेन कारण का बाहेर खूप स्ट्रॉंग आहेत. प्राइस एक्शन प्रॉपर चाललेली आहे. आपण लाईन अजून वरती घेऊया. ही जर बघायला गेली तर ही लाईन चांगलीच चाललेली आहे. परफेक्ट रिजेक्शन आहेत. इकडनं मार्केटनी बाउन्स करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. तर शुक्रवार उद्या हा शुक्रवार आहे. तुमचा दिवस चांगला जाऊ हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे.
उद्या आपला व्हिडिओ बनणार नाही, कारण शनिवार रविवारी मार्केट आपण बनवत नाही. सोमवारचा व्हिडिओ आपण नक्कीच रविवारी बनवू संध्याकाळी. येणारा उद्याचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धी जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग हो हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद. टेक केअर. गुड